की मान तालुक्यात काही ठिकाणी पाणी नाही, शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया भयानक आहेत. म्हणजे त्यासाठी काही ठिकाणी टँकर सुरू आहे. टँकर सुरू आहेत. याकडे काय उपाययोजना तुमच्याकडे? प्रशासनाला आपण काय सूचना देऊ? आता मी कलेक्टर साहेबांना या बाबतीत स्वतंत्र वेळ मागितलेली आहे. पाण्याच्या बाबतीत जे काय दुष्काळी परिस्थिती आहे आणि मी गेल्या अधिवेशन काळ चालू होता त्यावेळेस भारत सरकारचं जे मेट्रोलॉजी डिपार्टमेंट आहे, हवामान खातं आहे, त्याच्या प्रमुखांना भेटून आलो आणि काय परिस्थिती राहील एकंदरीत या बाबतीतली चर्चा केली. तर त्यांनी सांगितलं की सोलापूर, सातारा, मराठवाडा हा जो म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग आणि सातारा जिल्ह्यातला आणि तिकडं मराठवाड्यात सुपर एल निनोमुळं आपल्याकडं पाऊस पडणार नाही आहे आणि ह्याची मोठी दाहकता आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून जल मंत्रालयाकडं सुद्धा मी या बाबतीतली विचारणा केली. तर त्यांनी काही मला ड्रॉइंग्स दिलेले आहेत की आपल्या मतदारसंघामध्ये जिथं जिथं पाणी पुनर्भरण करता येईल असं त्यांनी जागा सुचवलेल्या आहेत आणि ते सगळे मी ड्रॉइंग्स आणलेले आहेत आणि थोड्या दिवसात त्यासंबंधी त्या गावातील लोकांच्या बैठका घेतो आहे आणि ते रिस्ट्रक्चर कसे करता येतील. याला केंद्राचा योजना नाही किंवा राज्य शासनाची सध्या तर कुठली योजना नाही. फक्त जे जुनी आपली महात्मा गांधी रोजगार हमी योजना होती, आता नवीन नाव जी रामजी केलं आहे त्याचं, त्या योजनेच्या माध्यमातून करता येईल असं त्यांनी सुचवलेलं आहे. आणि अधिकचं कोण मोठ्या कंपन्या असतील CSR फंड आणून ते करता येईल असं आमची चर्चा झाली. आता त्यातल्या तज्ज्ञ लोकांशी मी बसतो आहे येत्या 15 दिवसामध्ये आणि नंतर दोन्ही म्हणजे मग आपल्या मतदारसंघातील दोन्ही कलेक्टर सातारा आणि सोलापूर यांच्याशी बैठक घेऊन हे जमिनीत पाणी मुरू नये हे गरजेचं आहे. कॅनॉलचं धरणं भरली तर पाणी, धरणं नाही भरली तर आपल्याला पाणी मिळणार नाही. परंतु या दृष्टिकोनातून सुद्धा आपण प्लॅनिंग करतो आहे आणि दोन्ही कलेक्टरना विश्वासात घेऊन पूर्ण माढा लोकसभा मतदारसंघात पाण्याची पातळी कशी वाढवता येईल या दृष्टिकोनातून स्ट्रक्चर्स उभा करण्याचं काम करतो आहे. आणि सध्याच्या टंचाईला कसं तोंड द्यायचं या बाबतीतलं कलेक्टर साहेबांबरोबर बैठक घेऊन निर्णय करतो. चाऱ्याचा प्रश्न देखील गंभीर आहे. सगळंच दुष्काळ आले की सगळं झालं. काय आहे या परिसरात वन विभागानं बहुसंख्य मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलेलं आहे. परंतु ती झाडं लावण्याचं फक्त काम केलं आहे. त्यासाठी लाखो रुपयाचा निधी खर्च झाला आहे. पण ती झाडं जगावीत यासाठी कुठलेही प्रयत्न होत नाहीत. ती झाडं रोज मरू लागलेली आहेत. तर त्यासाठी पाणी टँकरनं घालणं आवश्यक आहे. पण असं कुठेही टँकरनं पाणी घातलेलं दिसून येत नाही. पहिल्यांदाच तुम्ही माझ्या कानावर ही गोष्ट घातलेली आहे, कोणी नागरिकांनी घातली नव्हती. नक्कीच ही बैठक संपल्यानंतर मी वन अधिकाऱ्यांशी बोलून या बाबतीत उपाययोजना करायला सांगतो. थँक्यू.